शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिकविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बाजूची बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी नत्र, एन, स्फुरद, पी आणि पालाश, के या मुख्य अन्नद्रव्यांइतकेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक, सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांचे महत्त्व असते. पिकाला जर आपण योग्यरित्या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर जर केला तर आपले पीक जोमदार वाढते व आपल्याला पीक उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होते. या तिन्ही अन्नद्रव्यांची कार्ये, कमतरतेची लक्षणे आणि उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत. सर्वात आधी जर आपण बघितले तर कॅल्शियम. कॅल्शियमला पिकांचा हाडांचा सांगाडा मानले जाते, कारण ते पेशींच्या भिंती मजबूत करण्याचे काम करते. कॅल्शियमचे प्रमुख कार्य जर आपण बघितले तर पिकांमधील पेशींच्या विभाजनासाठी आणि वाढीसाठी आवश्यक. पिकामधील मुळांची वाढ जोमदार करते, त्यामुळे पिकातील न्यूट्रिएंट अपटेक वाढतो. फळे आणि दाण्यांची प्रत सुधारते, उदाहरण शेंगदाण्यातील दाणे भरणे. फळाची कीपिंग क्वालिटी, शायनिंग वाढत असते. पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यामुळे पिकाची रोगांपासून संरक्षण व वाढ जोमदार होते. कॅल्शियम कमतरतेची लक्षणे जर आपण बघितली तर झाडाची नवीन पाने शेंडे पिवळी पडतात आणि वाकडी होतात. फळांना तडे जातात, उदाहरण टोमॅटोचे टोक काळे पडणे म्हणजे ब्लॉसम एनरोथ. तर हा रोग नसून पिकातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा परिणाम आहे. यावर महागडे बुरशीनाशक न वापरता कॅल्शियमचा वापर करावा. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुळांची वाढ खुंटते. पिकातील कॅल्शियम वाढीसाठी उपाय जर आपण बघितले तर जमिनीत जिप्सम किंवा चुना वापरावा. यामुळे आपल्या पिकातील कॅल्शियमची पूर्तता होत असते. तसेच तातडीच्या उपचारासाठी कॅल्शियम नायट्रेट 13-00-45 चा फवारावा. तसेच ड्रीपमधून कॅल्शियमचा वापर करावा. आपला सर्वात महत्त्वाचा दुसरा घटक म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे हरितद्रव्याचा मुख्य घटक आहे. याशिवाय पिके अन्न तयार करू शकत नाहीत. त्यामुळे मॅग्नेशियम हा पीक वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक मानला जातो. मॅग्नेशियमचे प्रमुख कार्य जर आपण बघितले तर पिकातील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकांमधील अन्न निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मॅग्नेशियमच्या वापरामुळे पिकातील स्फुरद म्हणजे फॉस्फरस शोषण्यास मदत करते. तेलवर्गीय पिकात तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त घटक मानला जातो. मॅग्नेशियमची कमतरतेची लक्षणे जर आपण बघितली तर जुन्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, परंतु शिरा हिरव्याच राहतात. जास्त कमतरता असल्यास पाने लालसर किंवा जांभळी होऊन गळतात. त्यासाठी आपण मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय जर बघितले तर मॅग्नेशियम सल्फेट हे खत जमिनीतून द्यावे किंवा फवारणीसाठी वापरावे. आपला तिसरा पिकातील महत्त्वाचा घटक जर आपण बघितला तर गंधक, ज्याला आपण सल्फर असे म्हणतो. गंधकामुळे पिकांमधील प्रथिनांचे प्रमाण वाढते आणि तेलबिया पिकांसाठी हे अमृत मानले जाते. सल्फरचे पिकातील प्रमुख कार्य जर आपण बघितली तर पिकातील प्रथिनांचे आणि तेलाचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे पिकातील क्रिया वाढतात व पिकाची वाढ चांगली होते. कांदा, लसूण आणि मोहरी यांच्यातील तिखटपणा आणि विशिष्ट वासासाठी गंधक जबाबदार असते. थंडीच्या काळात सल्फरचा वापर केल्यावर पिकांची थंडी सहन करण्याची शक्ती वाढवते. सल्फरची कमतरतेची लक्षणे जर आपण बघितली तर नत्र कमतरतेप्रमाणेच पाने पिवळी दिसतात, पण गंधकाच्या कमतरतेमुळे वरची कोवळी पाने प्रथम पिवळी पडतात. झाडाची वाढ खुंटते आणि खोड बारीक होते. सल्फर वाढीसाठी उपाययोजना जर बघितल्या तर बेंटोनाइट सल्फर किंवा गंधक 90% WDPचा वापर करावा. अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट या खतांतूनही सल्फर मिळते. तर शेतकरी मित्रांनो, पिकातील वाढीसाठी जसे आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश गरजेचे असते, त्याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा महत्त्वाचे असते. त्यामुळे पिकाच्या विविध वाढीच्या टप्प्यात आपण दुय्यम अन्नद्रव्य खतांचा वापर केला तर नक्कीच आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत मिळेल. तसेच वापर करताना मार्केटमधील जे ब्रँडेड खते व औषधे आहेत यांचा आपण जरूर वापर करावा. कारण पिकाला आपण जर क्वालिटी प्रॉडक्ट्सचा वापर केला तर आपल्याला रिझल्ट देखील क्वालिटी मिळतो. त्यामुळे विचार करून खात्रीशीर प्रॉडक्ट्सचा वापर करा.
तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पिकातील दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या घटकांविषयी माहिती बघितली. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.